आवाज संदीप जी गायकवाड सर यांना धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद पियश, मनापासून तुझंही हार्दिक स्वागत. आपण म्हटल्याप्रमाणे स्पर्धा आज कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये दोन रजनी स्पर्धा एकाच डेटला आपण पाहतोय. याच डेटला बघा अनेकांचे प्रश्न मला आलेत का नेरळ परिषद चॅम्पियन ट्रॉफी याच डेटला होती, पण महाशिवरात्र आणि काही इतर सण आल्या कारणाने ती स्पर्धा आपण पुढे ढकलली आणि 12वी आणि 10वीचे पेपर त्या वेळेचा विचार आणि वरिष्ठाने काही सूचना, जे वरिष्ठ नेते त्या मान्यवर आहेत यांनी काही सूचना दिल्या होत्या, त्यांचं पूर्णपणे लक्षात घेऊन ती स्पर्धा आपण पुढच्या महिन्यामध्ये ढकलली. तर जे संयोजक आणि त्याचबरोबर प्लेयर, संघमालक, फिक्स प्ले त्यांचा मनापासून धन्यवाद का त्यांनी ते मान्य केलं. पण पुढील हप्त्यामध्ये जरूर आपण लवकरात लवकर ऑप्शन करून घेणार आहोत. विशूचा पहिला चेंडू, पटकलेला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहतोय. तर पिंपलोली संघ आपण पाहतोय सूरज घोडविंदे. जरूर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा लगेच. संघाचे पॅकर आहेत सूरजजी घोडविंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आज सायली 11 या नावाने पिंपलोली संघ या मैदानावरती खेळतोय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल रोटेट होताना आपण पाहिली. हलक्या त्याने ग्लास केला. पॉइंट डिझर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. गौतम आणि त्याच्यासोबत केतन ही सलामीची जोडी आपण पाहतोय. केतनच्या बॅटमधून तो टायमिंग या ठिकाणी जुळला नाहीये. विश्व हा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये 2 धावा, 2 चेंडू निर्धाव. पॉवर प्लेचं एकमात्र षटक आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अफलातून गोलंदाजी आपण पाहतो. सी ग्रुप मध्ये दामत अबिद विपक्ष दामत सऊद ही मॅच आपण पाहणार आहोत. दामत शादाब विपक्ष सालोक शाहीद, त्यानंतर ममदापूर नासिर, त्याचबरोबर जय हनुमान डिक्सल हा संघ या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर नेवाली संघ रघुनाथ चांदोत्रे ब्रदर्स 11 ही मॅच आपण आज पाहणार आहोत. सी ग्रुप मधले हे संघ 8 आपण पाहणार आहोत.
इथे लगेच सेकंड राऊंडची मॅच खेळवली जाईल. पिंपलोली संघ आपण कुठे जाऊ नका. आणि आज सेकंड राऊंडचा विजेता संघ असेल. उद्या एक ग्रुप क्लिअर केला जाईल लगेच. आज 10 उद्या 11 मॅच, म्हणजे उद्या परत 3 संघ आपण 2 दिवसामध्ये 3 संघ अशा प्रकारे क्लिअर करणार आहोत. पहिले 3 मॅचमध्ये जो क्वालिफाय संघ असेल ते सांग, त्याच्यामधील 3 मॅच खेळून जे संघ क्वालिफाय होतील त्या 3 मॅचचा स्कोर पकडला जाईल. जी वैयक्तिक बक्षीस आहेत उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज सिरीजसाठी, ते 3 मॅचमधला स्कोर पकडला जाईल. क्वार्टर फायनल आपण ती पकडतो, एक सब क्वार्टर फायनल होते का चिठ्ठीमध्ये आपण पाहिलं गेलं तर त्या मॅचेस पकडल्या जाणार नाहीत, कारण तिथे कमी षटकांचे सामने खेळवले जातात. कपिल हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. कोण विसरणार कपिलला, ज्याने पंधरपड्याच्या मैदानावरती अफलातून गोलंदाजी केली होती. नितेश, तुमच्याच गावाविरोधात. इथे चांगला चेंडू, अफलातून चेंडू कपिलचा पाहतोय. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. ज्या प्रकारे विशूने सुरुवात केली होती त्याच पद्धतीने कपिल सुरुवात करतोय. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या. इथे सुरुवात सुरेख. पुन्हा शॉर्ट चेंडू, बॅटची अप्पर एज घेतली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो, पण ऋतिक विर्लेच्या त्या थ्रो मध्ये दमखम दिसला नाहीये. डायरेक्ट हिट झाला नाहीये. सिंगल रोटेट झाली आहे आणि सिंगलने स्कोर कार्ड 4 आकड्यावरती. जी स्पर्धा कशा प्रकारे होईल, कशा प्रकारे नियोजन होईल, किंग मेकर ट्रॉफी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधाकर शेटगारे साहेब चषक 2024 पहिली रजनी, पहिली स्पर्धा ते पाहतोय. हलक्या हाताने ग्लान्स केलं डीप मिड विकेट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी निखिल आहे. त्याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण, सिंगल घेतली गेली आणि सिंगलने स्कोर कार्ड 5 आकड्यावरती. केटीज लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. स्वतः अजिंक्य पवार या लाईव्हचे प्रोप्रायटर आज ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये टेक्निशियन रूम मध्ये. डीपेक्स्टा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी थोडंसं फंबल जाणवलं गेलं. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 आकड्यावरती. आता टेक्निशियन रूम मध्ये थोडंसं चेंजेस. निशान बांगडे आपण पाहतोय, गोल्डन फिंगर मॅन आमच्या सोबत जोडला गेलाय. उर्फे चेंडू समोर दिला, ओळखला, पारखला, निरखला, त्यानंतर केतनने ठोकला. 6 धावेसाठी षटकार ठोकडीचे. पिंपलोली गावची तब्बल 3 षटकारासाठी 3000 रोख पारितोषिक असेल. दुर्वा 11 सावले संघासाठी दीपकजी कालन, दीपकजी सोनवले संघ यांच्या माध्यमातून हा पारितोषिक या ठिकाणी लागला गेलाय. तो A1 जोडीचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या आपण व्यासपीठावरती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. इथे षटकाराच्या स्वरूपात गेलेला चेंडू, 6 धावा केतनच्या बॅटमधून तो षटकार आला. स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. बघा चेंडू सापडत नसेल तर त्वरित जरूर कॅमेरा लावले गेले त्या ठिकाणी. दीपकजी सोनवले, दीपकजी कालन यांच्या माध्यमातून रोख पारितोषिक. मागच्या सामन्यामध्ये सुमित याच्यासाठी 12 प्लेयरकडे 500 रुपयाचा पारितोषिक आम्ही सपूत केला होता एका षटकारासाठी. इथे सुरेख अप्पर शॉट, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकी आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही करत. इथे झेलबाद, फलंदाज बाद, झटका दिला गेलाय.
नावने विनंती करत असेल आपण या व्यासपीठावरती सूरजजी गोडविंदे यांनाही आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. अक्षय ओळख आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये वन डाऊनला रवाना झालाय. अभिजित दुसरा गोलंदाज पाहतोय. वाईट चेंडू पंच फिरोज सर आमच्याकडे वलन घेतात सांगतील खराब चेंडू स्वेर मारा एक्स्ट्रा धावने स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. दुसऱ्या षटकाला चांगली सुरुवात या ठिकाणी झाली होती. इथे इनसाइड एट बॅट चिकडा गौतमने फिंगर अप केलं तर सांगितलं मी बाद आहे. फलंदाज बाद. झटका क्रमांक दुसरा दूर 11 सावले संघाला ठोक डीजे. ते इष्टीच्या पाठीमागे अफलातून क्षेत्ररक्षण शॉट फाईंड त्यांचं क्षेत्ररक्षक बाईची एक धाव. बाय बाय टाटा. पंचांनी केलं हात वरती सांगितलं ही एक धाव. 2 पायाच्या गॅप मधून चेंडू आपण पाहतो पास होताना पाहिला गेला. पाच चेंडू झाले. शेवटचा चेंडू असेल अंतिम चेंडू. स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती आहेत. टॅप केला चेंडूला त्या ठिकाणी जरूर क्षेत्ररक्षक होते. एक धाव या ठिकाणी घेतली गेले. एका धावेने स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती आहे.
बघा दीपकजी सोनवणे दादा आणि दीपकजी कालन दादा यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकाराला 3000 रोख पारितोषिक आहे. दुर्वा 11 सावले संघासाठी हा पारितोषिक लागला गेलाय. इथे शेवटचं षटक अंतिम षटक पाहतोय आपण. धावसंख्या 3 षटकामध्ये 17. सुरेख सुरुवात स्लॉगवर अंतिम षटकाची सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. चांगल्या प्रतीची निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. या दरम्यान जक्की नन्ना या ठिकाणी उपस्थित झालेत. जक्की नन्ना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. बघा दामतगावचे वरिष्ठ मान्यवरांचे संघ या ठिकाणी खेळतात त्यांच्यासोबत जे आजी माजी पदाधिकारी आले असतील त्या सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. जरूर स्पर्श जरूर झालाय. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, दुसरी धाव, तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न. पांडुरंग हुशार आहे. एसटीच्या पाठीमागे चांगली कामगिरी करत असतोय. फलंदाज धावचीत झाला. आणखीन एक झटका माघारी परततोय तो फलंदाज रुपे. आपण पाहतोय इथे डायरेक्ट हिट कुठं चुकी केली जाते वंजारपाडा संघाकडून. एक एक धाव खूप महत्वाचे असेल. स्ट्राईक रोटेट होते. जब फलंदाज आपण पाहतो चौकार ठोकला होता त्याच्याकडून स्ट्राईक रोटेट या ठिकाणी झाले. धावसंख्या स्कोर कार्ड आमचे मित्र नितेश तरे हे सांगतील 25 धावा. नितेश तरे बिझी असतात सध्या जॉबमध्ये आहेत. गव्हर्नमेंट जॉब त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे क्रिकेटपासून दूरवर आहेत. दीपक दादा आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचा अंतिम षटक शेवटच्या या इनिंग मधले 2 चेंडू अजूनही शिल्लक असेल. 2 चेंडू बाकी आहेत. जयवंत ज्याच्या बॅटमधून एक चौकार दुहेरी आपण जरूर पाहिले गेले. ऋतिक तयार. इथे फुलटा चेंडू होता. खराब चेंडू होता. जरूर स्ट्राईक रोटेट या ठिकाणी झाले. आणि जरूर नितेश मी जरूर सांगेल एक शेवटचा चेंडू आहे. आत्ताच मी अनेक स्पर्धा पाहायला गेल्या आपल्याकडे बघा जेव्हा फलंदाज मैदानामध्ये क्रॉसिंग होत नाही तिथे आपण पॅनल्टी देतो. पण जर तुम्ही आपला तालुका सोडून जर पुढे गेलात ना तर ती पॅनल्टी देत नाही. डायरेक्ट फलंदाजाला बाद घोषित करतात. कारण जो नवीन फलंदाज येतोय टाइम आऊट म्हणून त्याला तिथे बाद घोषित केला जातोय. आणि कधी कधी काय होतोय चांगल्या फलंदाजाला त्या ठिकाणी पाठवलं जात नाही. मग एखाद्या फलंदाजाला त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि त्याला त्या ठिकाणी बाद घोषित केलं जात आहे. इथे फलंदाज धावबाद झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकामध्ये धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. येणारे 24 चेंडू 28 धावांची गरज असेल ती विजयासाठी शिवशक्ती वंजारपाडा संघाला. यामधील विजेता संघ भिडेल तो सायली 11 सूरज गोडविंदे पुरस्कृत पिंपलोली संघाच्या विरोधात तो सेकंड राऊंडला. आणि त्यानंतर सी ग्रुपला तयार राहायचे. सी ग्रुप सौद दामत
विपक्ष अभित दामत या दोन संघांनी आपण पाहतो सेकंड राऊंडचा सामना झाल्यानंतर लगेच तयार राहायचं आहे, कारण ती मॅच खऱ्या अर्थाने चुरशीची मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा मॅच लॉट्समध्ये आहेत. एकीकडे अनस तर दुसरीकडे मौज. मजा असणार क्रिकेटची. एकीकडे खुराम तर दुसरीकडे आपण पाहतो शोएब. ही मॅच पाहणार आहोत. चुरस निर्माण होणार क्रिकेटमध्ये, आपण मजा येणार. एकीकडे आपण पाहिलं गेलं ती रफ्तार पाहणार आहोत सप्राजची, तर दुसरीकडे पाहणार आहोत सातचा तो बोलवाला. त्या मॅचमध्ये करा असेल प्रेक्षकांसाठी मेजवानी. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत बसा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधाकर शेठ घारे साहेब चषक 2024 ही रजनी सेकंड राऊंडला सुरुवात होईल. आपण आमंत्रित करूया प्रियेशजी वाबरे आपल्या सोबत जोडले जातील. येणारे 24 चेंडू 28 धावांची गरज ठोकली जाईल. चेस करण्यामध्ये माहीर असणारा संघ, म्हणजे कुठलाही संघ असू द्यात, मोठा असू द्यात, छोटा असू द्यात, परंतु दुर्वा 11 टीमची बॅटिंग ऑर्डर ही नेहमीच त्यांची स्ट्रेंथ मानली जाते, ही त्यांची ताकद मानली जाते. परंतु आज राहिलेला बॉलिंग अटॅक शिवशक्ती वंजारपाडा टीमचा, तर कुठेतरी बॉलिंग करत असताना सुरुवात चांगली मिळाली. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये तीच कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली. पहिल्या ओव्हरमध्ये विश्वास विरले आले, त्यानंतर कपिल आले, तिसऱ्या ओव्हरमध्ये अभिजित आले आणि अंतिम ओव्हरमध्ये ऋतिकने देखील जबरदस्त गोलंदाजी केली. एकंदरीत टीमची धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये 27, विजयासाठी 28 या धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. लगेचच आपण विनंती करूयात, लगेचच आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होत्या. जय गणेश पिंपलोली टीमच्या खेळाडूंना विनंती, आपले खेळाडू अनुपस्थित असेल तर आपण त्वरित बोलून घ्या. लगेचच आपण दुसरा सामना या ठिकाणी खेळवणार आहोत, त्यानंतर आपण फ्रेश लॉट. चोवीस बॉलमध्ये विजयासाठी 28. चला एकत्रित येऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. सावली टीम आपण फिल्डिंग लगेचच सजवून घ्या. टेनिस क्रिकेट, शॉर्ट टर्म क्रिकेट, कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे. रन बॉल इक्वेशन, लेस दॅन अ बॉलर रन इक्वेशन हे देखील आपण सामने डिफेंड होताना पाहिलेले आहेत. आता पाहूया 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 मध्ये 28 या धावसंख्येची गरज आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. कर्णधार चांगली मॅच रंगेल, यात मात्र शंका नाहीये. जशी पहिल्या ओव्हरमध्ये अटॅक बॉलिंगचा आपण पाहिलं शिवशक्ती वंजारपाडा टीमचा, तशाच प्रकारची गोलंदाजी तर टिचून मारा करावा लागेल दामट टीमला. चला सामन्याला लगेचच सुरुवात करा. 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 28 धावसंख्येची इथून आवश्यकता. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वंजारपाडा टीम कडून विकी आणि त्याच्यासोबत अभिजित. मॅच ऑन होते. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर रुपेश जुळेचा पहिला चेंडू, पंचांचा इशारा, इट्स ऑन बीमर, नो बॉल. बॅट अँड बॉलचा अजिबात संपर्क नाहीये. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा रन झाली सुरुवात.
कदाचित नवीन बॉल असावा, त्या कारणाचा व्यवस्थित ग्रिप मिळाली नसावी. बॉल रिलीज ऑफ पॉइंट हे ॲक्शन भरपूर महत्त्वाची होती. कदाचित लवकर निसटला चेंडू रुपेश धुळेच्या, मास्टर माइंड खेळाडू. वेगानं टाकला, प्रॉपर यॉकर होता, मिस केला, कुठल्या प्रकारची रन मिळत नाही. फ्री हिटचा बॉल होता. जबरदस्त कमबॅक रुपेश धुळेकडून. दुर्वा 11 सावले टीमकडे बॉलिंग अटॅक चांगली आहे. या धावा देखील डिफेंड करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. सुरुवात तशी ताबडतोब झालेली. नो बॉलवरती फायदा अजिबात उचलू शकले नाही. त्यानंतर फ्रीटचा देखील चांगला बॉल रुपेश धुळेचा. वेगानं टाकला, टप्पावरून बाहेर वळण घेतो चेंडू. आणखीन एक डॉट बॉल इथून आला. पहिल्या षटकामध्ये रुपेश धुळे, फार कमी वेळा रुपेश धुळे पहिले षटक टाकत असतो, परंतु कुठल्याही क्रमांकावरती कधीही गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला गोलंदाज रुपेश धुळे इन ॲक्शन आपण पाहतात. ओव्हर नंबर 1 मध्ये खोलत होता चेंडू, समोर केलेत, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतात. प्रयत्न चांगले अक्षयकडून, जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा आतापर्यंत पूर्ण होतात. कॉल तिसऱ्याचा देखील नॉट स्ट्रायकिंगला डायरेक्ट थ्रो, रनआउटची शक्यता होती. पोहोचलेत विकी, चांगली फिल्डिंग. अक्षय होते, लॉंग ऑन मध्ये होते, लॉंग ऑफ पर्यंत धावले. थोडासा वाईड होता चेंडू, त्याला अडवला. 28 टार्गेट. त्यानंतर या 3 धावा महत्त्वाच्या ठरतील. प्रत्येक रन इम्पॉर्टंट असणार या मॅचच्या दरम्यान. लो स्कोरिंग मॅचेस आपण नेहमीच हाय व्होल्टेज पाहिलेले आहेत, तशाच प्रकारचा कदाचित आज देखील सामना होऊ शकतो. क्लायमॅटिक चेंजेस आपण सातत्याने पाहतात. दर दिवसाप्रमाणे या आजच्या दिवसामध्ये थंडी थोडीशी आपल्याला जाणवते. अभित खोत इन ॲक्शन दिसेल कदाचित नेक्स्ट मॅच मध्ये. गोलंदाज तयार होतो रुपेश धुळे. 28 टार्गेट. ओव्हर नंबर 1. 3 धावा या बॉलवरती. संघाची धावा संख्या 4. विजयासाठी आणखीन 24. फुलटॉस होता, फुलर लेनचा बॉल यॉकर लेंथवरती ड्राईव्ह करत असताना थ्रो झाला नॉन स्ट्रायकिंग एंडला. तत्पूर्वी एक सिंगल. या बॉलवरती जर कदाचित खेळाडू चेंडू पर्यंत येऊन त्यानंतर उचलफेक केला असता तर कदाचित रनआउटचा चान्स बनवू शकला असता. सिंगल मिळेल. टीमची धावा संख्या 5. 28 टार्गेट, 5 बनल्यात. विजयासाठी 23 अजूनही आवश्यकता. रुपेश तयार. विकीसाठी तेज तरार होता, वरती लागला बॉल, चेंडू डाऊन द बॉल पोहोचलेत. केतन झेल त्यानं स्वीकारली. फलंदाज बाद. धक्का पहिला लागला शिवशक्ती वंजारपाटे टीमला. विकी बाद झाला. 5-1. रुपेश तयार. प्रत्येक स्ट्रायकिंग एंडला वेगानं टाकला. डॉट बॉल आला. फ्रेश लॉट मधील पहिला सामना जो आपण खेळवणार आहोत. खास करून आज दामचे 3 संघ इन ॲक्शन असणार आहेत. त्यामधील बरेचसे खेळाडू इथे अनुपस्थित आहेत. त्यांचे कर्णधार म्हणजेच अभित खोत यांचा जो संघ खेळणार आहे त्यामधील सर्व खेळाडूंना विनंती. अभित खोत आपल्याला डाव्या साईडला बोलवत आहेत. आपले कॅप्टन, सर्व खेळाडूंना विनंती. आपला कॅप्टन आपली स्टेजच्या डाव्या साईडला वाट पाहतात. आपण आवर्जून पोहोचा. आणि त्याचबरोबर दामते सौद यांच्या टीमच्या देखील सर्व खेळाडूंना विनंती. आपण स्टेजच्या उजव्या साईडला राहा. फ्रेश लॉट मधील पहिला सामना जे खेळाडू खेळणार आहेत त्यांना विनंती आपण लगेचच स्टेज जवळ या. सेकंड ओव्हरमध्ये गौतम आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये टीमची धावा संख्या 5. विजयासाठी 23 ची गरज. 18 चेंडूंमध्ये बॉलिंग मार्कवरती आता गौतम आलेत. एक्स्ट्राचा टाइम आपण घेऊ नका हीच आपल्याला विनंती आहे. आडवा पाटणा खेळतो ते पाठीमागे चाललाय. धाव घेतलेली नाहीये. प्रत्येक रिस्क घेत नाहीये. डॉट बॉल न केली सुरुवात. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. गौतम बॉलिंग करत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये टीमची धावा संख्या आतापर्यंत 5 वरती. विजयासाठी उर्वरित 18 चेंडूंमध्ये 23 टार्गेट होतं. पहिला बॉल डॉट आला. 17 बॉलचा खेळ बाकी. 17 मध्ये 23. गौतमचं जबरदस्त कमबॅक.
आडवा बाटना हा फटका शॉट मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक डीप मध्ये सनी. फक्त सिंगल या बॉल वरती मिळते. टीमची धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 6 वरती. विजयासाठी उर्वरित आता बॉल बाकी राहिलेले ते 16 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 आवश्यकता. जबरदस्त सामना तुम्ही पाहतायत. लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज टफ ओव्हर द स्टम्प्स. लॉफ करतात. प्रॉपर कनेक्ट झाला. प्रतीकचा फटका मिड विकेटला लांब लचक षटकार. षटकार आलाय. 6 च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 12 वरती. गौतम तयार. प्रतीकचा षटकार आला. आडवा बाटने खेळायचा होता. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 13 वरती. टार्गेट 28. विजयासाठी आणखीन 15 ची आवश्यकता. एक षटकारानं मॅच पूर्णपणे खुली केलेली आहे वंजारपाटी टीमसाठी. पाहत गौतम आता कशा प्रकारचा कमबॅक इथून करेल आपल्या टीमसाठी. चांगली सुरुवात रुपेश धुळेनं आपल्या टीमसाठी मिळवून दिली. फुलटॉस होता वायडिश लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक सनी कडून झाली आहे मिसफील्ड. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन. बाउंड्रीच्या बाहेर आलाय चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 17 वरती. वेगवान होता. जेलची शक्यता. खेळाडू जवळपास नाही आहेत. क्षेत्ररक्षक पोहोचतात तत्पूर्वी सिंगल. टीमची धावसंख्या 1 च्या मदतीने आता जाऊन पोहोचलेली ती 18 वरती. टोटल 28 टार्गेट. विजयासाठी 10 ची आवश्यकता. सामना क्रमांक 2 आपण पाहतात. थोडेसे उशिराने सामने सुरू झालेत परंतु उद्या जितक्या लवकर सामने चालू होतील तितक्या लवकर सामने चालू करण्याचा प्रयत्न आयोजकांचा असेल. 10 ची उर्वरित गरज. स्टीअर करत असताना फक्त डिफेन्स डायरेक्टचा चान्स नाही घेतलाय गौतमनं. अभिजित होते स्ट्रायकिंग एंडला. फक्त सिंगल या देखील बॉल वरती मिळते. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. 12 बॉल विजयासाठी 9. चला पिंपलोली टीमच्या कॅप्टनला विनंती आपण या ठिकाणी उपस्थित राहा. बारा बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर आले तर अक्षय. 12 चेंडूंमध्ये 9 करायच्यात. लॉंगॉनला उडवला बॉल. क्षेत्ररक्षक रुपेश धुळे डाऊन द बॉल. झेल त्याच्या हातामधून निसटले आणि चालला सरळ बॉल बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्पा घेत हा चौकार. विजयासाठी 5 या धावसंख्येची आवश्यकता. बोलत यार. स्टीअर करायचं होतं. वेगानं टाकला. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन झालेल्या चुका कुठेतरी शेवटच्या टप्प्यामध्ये पथ्यावरती पडत असताना खास करून एक लॉंगॉनला चौकार आला. त्यानंतर ही कॅच ड्रॉप. गौतमनं खाल्लेला एक षटकार. मॅच मध्ये पुनरागमन करणारा तो षटकार होता. प्रेशर बनवण्याचा प्रयत्न सावले टीमने केला जरूर परंतु बॅटिंग जबरदस्त राहिलेली आहे.
कॅप्टन पिंपलोली टीमचे सूरज या ठिकाणी उपस्थित झालेत. बॉल तयार. अक्षय स्टिअर करायचं होतं. आणखीन एक वाईट बॉल. स्टंप टू स्टंप बॉलिंग करण्याचा प्रयत्न, ऑन द विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉट बॉल आलाय. संघाच्या धावा संख्या 24. 5 होतील. आता एक वाईड ऍड होते. 25 धावा. विजयासाठी 3ची आवश्यकता. बॉल तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न. कवसला क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. मॅच फिनिश होईल. अभिजितचा बॅट मधून आला. हा विजय चौकार. सामना इथून जिंकलेला शिवशक्ती वंजारपाडा टीमनं. दोन्ही टीम चांगले केलेले. दोन्ही टीमचं तितकंच कौतुक आपण करूयात. दुर्वा 11 सावले टीमचा आपण हार्ड लक त्यांना आपण देऊयात. जाताना मात्र आपण सावकाश जा आणि लगेचच आपण इन्व्हाइट करूयात पुढील मॅचच्या टॉससाठी. पिंपलोली टीमचे कॅप्टन आणि वंजारपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी